तर इथे हे जे मुलं आहेत ते 8 मुलं टोटल गोव्याला गेले होते. गोव्याला होतं इंटरनॅशनल रोबोटिक्स फेस्टिवल होतं. त्याच्यात NMMCचे 76, 31 आणि 42चे 8 मुलं सिलेक्ट झाले होते. त्यांनी स्वतःहून एक रोबोट बनवला होता, त्याचं कोडिंग केलं होतं आणि त्याच्यात आम्ही द इनोव्हेशन स्टोरी ह्यांनी LLF या ऑर्गनायझेशनबरोबर मिळून त्यांना ते स्किल्स इम्पार्ट केले होते. त्याच्यावरून त्यांनी हा एक बॉट बनवला आहे जो डिझाईन अवॉर्ड त्याला 3रा क्रमांक आला आहे. आउट ऑफ टोटल 60 टीम्स जे भाग घेत होते त्या कॉम्पिटिशनमध्ये त्याच्यात ते 3रे आले आणि त्यामुळे ते बघता आहे त्यांचं पहिलं वर्ष असताना त्यांनी खूप मेहनत करून हे त्यांना 3रा क्रमांक मिळालेला आहे. तर पुढच्या वर्षी ते परत ह्याच्यात भाग घेण्याचा विचार करत आहेत आणि वी होप टू इम्प्रूव्ह ऑन दॅट आणि पुढच्या वेळेला ही कॉम्पिटिशन जिंकून वर्ल्डला जाण्याचा प्रयत्न करू. तुमचं नाव? माझं नाव जय पाटील. मी द इनोव्हेशन स्टोरीकडून बोलत आहे. मेरा नाम अभिषेक जयप्रकाश. मैं स्टैंडर्ड 8th NMC स्कूल नंबर 76 घमसौली का विद्यार्थी हूँ. हमने एक रोबोट बनाया था FTC टेक चैलेंज के लिए, जो कंपटीशन है जो कि अभी इस साल गोवा में हुआ था 2024 में. तो उस कंपटीशन के लिए हम गए थे. वहाँ पे ऑलमोस्ट 60 टीम्स आई थी. वहाँ पे हमने कंपटीशन में पार्ट लिया. फिर हमने पार्ट लिया. फिर वहाँ पे हमारा रैंकिंग आया था 17 रैंकिंग फर्स्ट अटैम्प्ट में, और हमें 3rd प्राइज़ बेस्ट डिज़ाइन ऑफ रोबोट अवार्ड भी मिला. तो ये हमारा फर्स्ट टाइम था. तो हमने इतना कुछ किया, वो भी अंडर 3 मंथ में ही. और फिर हम नेक्स्ट ईयर और बेटर इम्प्रूव करने की कोशिश करेंगे और जीतने की कोशिश करेंगे. नमस्कार, माझं नाव ओम गणेश काटकर. मी नवी मुंबई शाळा क्रमांक 42 मधला विद्यार्थी आहे. मी आता 8वीत शिकतो. आम्ही सध्या आता एका इव्हेंटमध्ये गोव्याला गेलो होतो. तिथे त्या इव्हेंटमध्ये जाण्याच्या आधी आम्ही एक रोबोट बनवला होता. त्या रोबोटवर आम्ही कोडिंग कशी करायची ती जावा प्रोग्रामिंगमध्ये शिकली व आम्ही कॅडकॅमही शिकलो. आमच्या अशा 2 टीम्स होत्या आणि आम्ही पूर्ण टीमने खूप मेहनत केलेली आहे. नमस्कार, माझे नाव धनश्री शरद मोरे. मी नवी मुंबई शाळा क्रमांक 31 मधून आहे. आम्ही एक FTC म्हणून कॉम्पिटिशनमध्ये गेलो होतो. तिथे आम्ही आमचा रोबोट घेऊन गेलो होतो. तिथे टोटल 16 टीम्स होत्या. त्यामध्ये आमच्या रोबोटचा 3रा नंबर आला आहे. डिझायनिंग अवॉर्ड भेटला आमच्या रोबोटला. आणि आमच्या रोबोटमध्ये 3 फंक्शन्स आहेत. ड्रोन शूटिंग आहे, हँगिंग आहे आणि पिक आणि प्लेस करतो आमचा रोबोट.